शक्तीपीठ महामार्गाविरोधात आज खरं तर आझाद मैदानावर आंदोलन करण्यात आलंय। सध्या हे आंदोलन स्थगित झालंय। 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी एकत्र येत आझाद मैदानावर आंदोलन केलं होतं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शक्तीपीठ महामार्गाच्या कामाला हिरवा कंदील दाखवल्याने शेतकरी आक्रमक झाले। या आंदोलनात शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्यासह विरोधी पक्षाचे नेतेही सहभागी झाले होते। दरम्यान हे डबल ढोलकी सरकार असल्याची टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे। आपली हक्काची शेती वाचवण्यासाठी आलो आहोत आपण। आपल्या सर्वांना मी धन्यवाद देतो आणि हे जर इथपर्यंत लांब येऊ शकतात तर मी मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्र्यांना आवाहन करतो, त्या शक्तीपीठाच्या बाजूने तुम्ही मेळावा घ्या आणि शक्तीपीठ नको म्हणून आम्ही मेळावा घेऊ। त्यातले लाभार्थी आम्ही आणून दाखवू, ताकद दाखवून दूध का दूध पाणी का पाणी होईल, हे तुम्ही आव्हान आमचं स्वीकारा, अशी आमची भूमिका आहे। आणि म्हणून तुम्हाला सर्वांना मी पुनश्च एकदा आश्वस्त करेल, ही लढाई जोपर्यंत हा मार्ग रद्द होणार नाही तोपर्यंत चालू राहील आणि आम्ही तुमच्या पाठीमागे राहू, हा विश्वास आणि वचन देतो। हा गरजेचा नसलेला रस्ता, कॉन्ट्रॅक्टरसाठी असलेला रस्ता, म्हणून याला विरोध करण्याची भूमिका आमची प्रामुख्याने या ठिकाणी आहे। आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे, संघर्ष आम्ही करणार आहोत। ज्यावेळी कोल्हापूरचा निर्णय झाला त्यावेळी आम्ही सांगितलं, भलेही कोल्हापूरचा रद्दचा निर्णय झाला असला तरी राहिलेल्या 10 जिल्ह्यासाठी कोल्हापूरकर कायमपणे पाठीमागे राहणार, ही भूमिका कोल्हापूर म्हणून आम्ही या ठिकाणी घेतली। शासनाची भूमिका स्पष्ट आहे। शासनाला शक्तीपीठ महामार्ग करायचा आहे, मात्र त्याच वेळी तो लादायचा नाहीये। हा महामार्ग केवळ अट्टहास नाहीये, तर जसं समृद्धी महामार्गाने आज जवळपास 12 जिल्ह्याचं जीवनमान बदलून टाकलेलं आहे आणि ज्या वेगानं त्या ठिकाणी त्याचं परिवर्तन होत आहे, तशाच प्रकारे या महामार्गानेही हे परिवर्तन होणार आहे। आम्ही जरूर आपल्यासोबत बसून शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेऊ, कोणाच्या असतील तर त्या अडचणी दूर करू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।